एवढा ती मार्जिना ते लिहिलेलं आहे तुम्ही ते म्हणजे हे परत ते बाजेंद्रमध्ये पण घटना आहे बघा ती सकारामच्या सोबत जी महिला असती जी सूर्यांच्या गडीला नंतर ती म्हणजे हे स्त्रिया असायच्यात. आपण इतिहास वाचताना काय विचार करतो माहिती का, हा आपला नजदीकचा काळ आपण विचार करतो, इंग्रजांचा काळ किंवा त्या काळात मग आपली लोक कशी होती, पण आपली लोक त्या काळात शिवकाळात आणखी प्रगत होती. नाही आमचं आतापर्यंत आणि दोन चार पिढ्यांचा तो गॅप आहे ना तिथं, मग तो थोडा लेखकाचा जसा म्हणजे आपण काय म्हणतो की स्वभाव असतो त्यानुसार लेखणी मांडली जाते. आणि आमचा विषय झाला की ज्या काही लेखांच्यात मतभिन्नता असते ते आपण सोडून द्यायचं. तुम्ही जर 10 गोष्टी वाचल्या त्यातनं काय घ्यायचं आणि काय सोडायचं ही वाचकांना कळायला पाहिजे. बरोबर. पहिली गोष्ट, तुम्हाला जर वाटतंय की हा पॉईंट व्हॅलिड नाही तर तुम्ही तो स्किप केला पाहिजे त्याच्यावर. कारण बघा शेवट हे कशाची निगडीत आहे, स्वराज्याची निगडीत आहे. हे लेखकांच्या दृष्टीने झालेलं आहे, ते तुम्ही शिवाजी महाराजांशी जोडू शकत नाही. बरोबर. म्हणजे कोण म्हणतं महाराजांना दैवत होतं हे होतं ते होतं, आपण त्यात पराक्रम बघायचं. शिवाजी महाराजांना दैवत किंवा ते दैवी शक्ती होती ही तर बहिर्जी नायकांनी पसरवलेली एक अफवा होती ना. मग तेच म्हणतो, पण ते लोकांनी लिहिलं ना आणि त्यामुळेच औरंगजेबाच्या मनात भीती होती शिवाजी राजांना. आता बघा आपल्यासारख्यांचा स्वभाव आहे आपल्याला माहिती आहे, म्हणून काही वाचकांना वाटतं ती खरी गोष्ट आहे. मग मी त्यांना तेच म्हणलं की ते आपण काय घ्यायचं आपण ठरवायचं. असं शेवटी काय आहे की शिवाजी महाराजांचं जे कर्तृत्व आहे ते सामान्य माणसासारखं नाहीये. तर कुठेतरी त्यांना एक एनर्जी होती आतमध्ये, ते देवाचा अवतार आहेत असं आपण म्हणू शकत नाही, पण ते एक असामान्य माणूस सामान्य. मी तेच म्हणलं की ते कुठल्या मापदंडात बसू शकत नाही. आजही जर आपण एखाद्या असामान्य माणसाकडे बघतो ना तर तो दैवी माणूसच आपण त्याच्याकडे बघतो, त्यामुळे तो देव आहे असं आपण म्हणत नाही. जे की शाहिस्तेखानानंतर लोकांच्या दापा उठवले की ते कुठूनही प्रकट होतात. तुम्ही त्या आज आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराज आग्र्याहून कसे आलेत, आज आपल्याला माहिती, नंतरच्या काळात ते माहिती झालं, पण त्या काळात ती घटना घडली त्यावेळेस लोकांना माहिती नव्हतं. त्यावेळेस त्या लोकांनी हाच विचार केला शिवाजी महाराज गायब झाले, म्हणजे याचा अर्थ शिवाजी महाराज दैव होते. आणि तेच म्हणलं मी की त्यावेळेस ज्या शाळा होत्या प्रत्येकाच्या दरबारात लेखनिक असायचा, म्हणजे जे दैनंदिनी लिहायचे. स्वराज्यात ते रीत नव्हती, म्हणजे मुघलांच्या ह्याच्यात सर बकरकार होते, सगळे होते. आदिलशाहीच्या दरबारात होते की आज काय घडलं, आता ज्या दरबारातला लेखक आहे तो त्याच्या बाजूने नाही. आपल्या काळात पण लिहित होते पण ते उपलब्ध नाही. इव्हन तुम्ही बुधभूषणही बघा ना, अर्धाच अवेलेबल आहे. त्यानंतर परमानंदाचं काव्य पण अर्धच अवेलेबल आहे. तर त्या काळात म्हणजे आता परमानंद तर शिवाजी महाराजांच्या काळात होतेच ना, ते आग्र्यात त्यांच्यासोबत होतेच ते. आणि याच्यातला मेन विषय असा आहे की ज्या दरबारातले लेखक होते तो त्यांचा कल त्याच्या बाजूने, म्हणजे जरी शिवाजी महाराजांनी अफजल खानाला पाडला असेल तरी आपल्या ह्याच्यातल्या लोकांनी जे त्यावेळेस पोवाडे गायले होते. तुम्ही त्यावेळेस आदिलशहाच्या दरबारातलं पुस्तक वाचलंय का? नाही. आदिलशहाच्या दरबारातल्या पुस्तकात असं लिहिलंय की अफजल खान हा फार भोळा होता, साधा भोळा होता. आणि त्याला आता विचार करा, जो आपल्या स्त्रियांना 62 स्त्रियांना मारून जातो तो साधा भोळा कसा असणार आहे. तर हे त्यांच्या दरबारातल्या लोकांनी त्याबद्दल तसंच लिहिलेलं आहे. ते सांगायचं तात्पर्य होतं. पण त्याच्यासाठी मग आपल्याला तटस्थ बघावं लागतं, एक तर इंग्रज डॉक्युमेंट्स किंवा मग आता ती तर काही असं लिहिणार नाही यांच्याकडनं, त्यामुळे ते डॉक्युमेंट्स आपण थोडंसं एक अभ्यास करू शकतो. इंग्रजांचे डॉक्युमेंट्स, डचांचे डॉक्युमेंट्स. आलेली ती क्षत्रिय कुलवंतन साधू कादंबरी वाचली असेल तुम्ही? नाही, मी नाही. आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराज आग्र्यातून गायब झाले आणि स्वराज्यात दाखल झाले काय असेल दिवसानंतर. पण ती कादंबरी वाचल्यानंतर कळतं की प्रत्येक घटना तिथून सुटेपर्यंत, म्हणजे तिथून मथुरेला कसे गेले, संभाजीराजांना कसं ठेवलं, परत पश्चिमेकडे काय वार्ता पाठवली, समुद्रमार्गे गेले का कशा मार्गे गेले, काय झालं. पण ते तिथून येतपर्यंत सरळ मार्गे नाही येता, पूर्वेकडे जाऊन ईशान्येकडे जाऊन असं येऊन आदिलशाहीच्या प्रदेशातनं येऊन अगदी आपला निरा प्रदेशातनं येऊन इथपर्यंत येणं, म्हणजे प्रत्येक बारीक घटना त्यांच्यासोबतची होती. त्यांना काय काय सामना करायला लागला. म्हणजे महाराज बघा, प्रत्येक त्यावेळेसचे राजा हा प्रत्यक्षात युद्धात कधी सामील होत नव्हता. बरोबर, ही तर सत्य घटना आहे. शिवाजी महाराज बऱ्याचदा युद्धात सामील झालेले आहेत. बऱ्याचदा नाही, मेन स्वराज्यातल्या घटना स्वतः समोर शिवाजी महाराज आहेत. तर तिथून त्यांना येस्तपर्यंत अगदी सोबत 5 जण असणं, 5 जण शिवाजी महाराज 5 जण घेऊन आग्र्यावरून इथं येणं, म्हणजे ही कल्पनेच्या बाहेरची गोष्ट आहे. ती लिहिलेली ती पण वाचा. एक म्हणजे तुम्ही खंड 4 मध्ये आपण आग्र्यापर्यंत पोहोचलो, आग्र्यावरून सुटकापर्यंत पोहोचलेलो आहोत.
आणि शिवाजी महाराज त्यावेळेस आग्र्यामध्ये कुठे होते ऍक्च्युली, हा बरोबर. आणि शिवाजी महाराजांना आग्र्याहून सुटकेची ती आपल्याला नंतर इतिहास वाचताना ती सोपी वाटत असली ती प्लॅनिंग, हा, बरोबर. पण त्यावेळेस आखताना त्यांना किती बरोबर, अवघड जात बरोबर. होतं. हे सगळा जो शिवाजी महाराजांचा डोक्याचा जो संघर्ष आहे बरोबर. तो आपण त्या बहिर्जी खंड 4 मध्ये शेवटच्या याच्यात आपण हे केलेलं आहे. तर ते एक नाही, आहे, तुम्ही म्हणजे- खंड 4 मध्ये आग्र्याबद्दल बऱ्यापैकी तुमच्या ज्या शंका आहेत त्या दूर होतील. आणि बरेच मॅप बी दिलेले आहेत, वेगवेगळे नाही, मॅप्स हे जे टाकलेले आहे आहेत. ना म्हणजे अद्वितीय आहे सगळं. म्हणजे त्याला शिवाजी महाराजांचं आता शिवाजी सुद्धा राजे हे- जरी आत होते हा. तरी त्यांचे डोळे बाहेर होते. डोळे बाहेर होते. ती सगळं बहिर्जी नाईक आग्र्याच्या किल्ल्यातच होते. त्यांना हात लावणं हा. हेच मोठं हे आहे. मग त्यांची शिवधनुष्य. वार्तालाप झाली होती दोघांची एकदा की औरंगजेबाला त्याच्या दालनात मारणं शिवाजी महाराजांना अशक्य नव्हतं. म्हणजे शक्य सहज होतं. एक प्रयत्नही केला होता त्यांनी. तो प्रयत्न कसा केला होता त्याबद्दलही आपण डिटेल्स मध्ये लिहिलेलं आहे. मग ज्यावेळेस त्या गोष्टी पहिलीच भेट झाली, आवडल्यावरच कळतं आपल्याला. हा. आता ह्यानीच विचारलं होतं की तुम्ही राजगडला एवढ्या वेळेस काय आता, तर त्यालाच मी उत्तर दिलं की तुम्ही एकदा शिवाजी महाराज तुम्हाला कळाले तर तुम्ही पुढच्या वेळेस मलाच उत्तर देताल की परत कधी यायचे. ते त्यासाठी ह्या तुम्हाला शिवाजी वाटेने महाराज कळाले. शिवाजी महाराज बऱ्याचदा गेलेले आहेत आणि त्या वाटेवरून आज आपण चालतोय. बस हाच अनुभव अनुभवण्यासाठी आपण राजगडावरती आलो. तब्बल 26 वर्ष जर ती व्यक्ती ह्या जागेवर राहत असेल तर ही जागा किती पाहुणी आपण समजून घेऊ. हो ना, एक्झॅक्टली. रायगडाला वेळ कमी लाभला. 10 वर्षाचा कालावधी आपण लागला. पुन्हा 4-5 वर्ष झालं तर आपण वाटतं लय काय केलं 26 वर्ष मोठा कालावधी. एका ठिकाणी. त्यांनी काय काय नाही पाहिलं. आपण 4-5 रूम राजाराम बदलले. महाराजांचं 10 वर्ष जन्म, सर्व्हिस झाली तरी वाटतं किती संभाजीराजांचं वर्ष बालपण, राहायचे. 10 सगळे वर्ष- व्यू बरं, रस्ते एक दोन इथं room change असं केलं. वाटतंय. हम्म. भाड्यानं तेव्हा एक दोन रूम चेंज केले वाटत जरा काय. राजांचे अश्रू पण पाहिलेत. सगळ्या शुभ अशुभ सगळं पाहिलंय राजगडाने की ज्या किल्ल्यावर किती मसलती झाल्या असतील, आणि इथून किती लोक कोंढाण्याचा आले प्रसंग असतील, पण पाहिला ना. काय काय घटना घडल्या खूप असतील. घटना भयानक. कोंढाण्याचा प्रसंग सुद्धा बघितलंय ना सर डोळ्याने. कोंढाण्याचा तानाजी लढत होते, कोंढाण्याचा तिथे प्रसंग जो आहे ना तो ऍक्च्युली हायलाईट झाला त्यामुळे तुम्हाला तो फार असं वाटतो, पण तो आहेच चांगला, पण त्याच्या सारखेच अनेक प्रसंग आहेत प्रसंग. हो, हो. ज्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. पन्हाळा असेल, कोंडाची अहो, फर्जनची स्वराज्याची प्रत्येक बारकी घटना आहे ना ही शिवाजी राजांचा आयुष्यातला प्रत्येक दिवस हा संघर्षाचा दिवस होता. नाही, आपल्या पिढीला काय झालंय म्हणजे साहित्य ज्या पद्धतीने पुढे येईल हम्म. त्या पद्धतीने आपल्याला ती घटना कळते. हो. म्हणजे आपल्याला चौथीच्या इतिहासात 100 मार्काच्या पुढे काय नव्हतं की त्यात अफजल खान मारला, हिरकणी उतरल्या, बरोबर, शाहिस्ते खानाची बोटं छाटली, हे सगळं माहिती होतं. पण त्याच्यात 2 पानाच्या पुढे नव्हतं गेलं आपण कधी. आता जे जात आहे साहित्य वेगवेगळं ह्यानंतर लोकांचा कल वाढत चालला. सर तुम्ही विचार करा, शिवाजी राजांची समाधीच आपल्याला 100 वर्षापूर्वी सापडली, तर शिवाजी महाराजांचा इतिहास आणखी समजायला किती वर्ष किती लागतील? वर्ष लागतील. पूर्ण इतिहास समोर यायला. मग तेच मी आज सरांना कुणाला तुम्हाला बोललो येताना ना, आपल्या आधीच्या 2 पिढ्या होत्या. ह्या पिढ्या म्हणजे या पिढ्यांच्या इतिहास थोडा अडगळीत होतो, बरोबर. म्हणजे ती समाधी काट्यांमध्ये जर जात असेल तर ती त्या पिढीचं दुर्दैव होतं. आत्ताच्या काळात म्हणजे इंटरनेटच्या युगाने काही गोष्टीत प्रबोधन चांगलं झाले, काही गोष्टीत वाईट पण झालंय, पण काही गोष्टीत अतिशय चांगलं झालेलं आहे की तरुण पिढी परत वळायला लागली. आता मला सांगा, हेच जर आपण जे शिवनेत्र लिहिलंय हेच जर 19च्या काळात लिहिलं असतं तर जेवढ्या स्पीडने लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे होतं तेवढं पोहोचलं पोचलं नसतं. नसतं. आता सरांच्या एका क्लिकवर हजारो लोकांच्या घरात एका ह्याच्यावर जाते. हा फरक आहे. पण माझं असं मत आहे की शिवाजी महाराजांबद्दल जेवढं आपण आता मगाशी पण आमचा विषय झाला, जेवढं आपण मुघल साम्राज्याबद्दल अभ्यासात वाचतो ना त्याबद्दल अगदी 1%च आपण शिवाजी राजांबद्दल अभ्यासात वाचतो. मग मुलं तर या इतिहासाकडे का वळतील? बरोबर आहे. त्यांना तेच त्यांचा इतिहास, मुघलांचा इतिहास असं वाटेल ना की छान आहे, असं आहे, तसं आहे, त्यांचे तेवढं ते पराक्रम पेरलंय छान त्यांनी वाटले. किंवा तेवढं ते मग ही त्यांना ते हॅम्बरिंग करतात इतर ठिकाणी. ही आपल्या प्रशासनाची किंवा आपल्या याची ही कमकुवत बाजू आहे की ते आपला इतिहास शंभूराजांवर धडा पुढे नाही मांडत आपल्या नाही. कुठल्या पण ह्याच्यामध्ये. पालकांनी मुलांना ते अवांतर शिक्षण द्यायला पाहिजे. आता ते कोलतेंनी लिहिलेली मुकद्दर होती. मला वाटतं ते लिहिल्यानंतरच मी लिहिली. आम्ही तेच बोललो सुंदर होतो, कादंबरी. मुकद्दर. मुकद्दर तर ते आता कोलतेंचे नामचे म्हणजे शेजारीच गाव होतं, तर त्यांचे बऱ्यापैकी आमचं पानावर मराठ्यांचा इतिहास आहे. नाव जरी ते मुकद्दर म्हणजे वार्तालाप व्हायचा ना आमचा की जर तुम्हाला ते महाराज काय आहे ते समजून घ्यायचं असेल, औरंगजेब वाचायला किती बलाढ्य होता ते माहिती आहे. मुकद्दर मध्ये जोपर्यंत विलन आपण ओळखू शकत नाही तोपर्यंत हिरोला नाही बघू शकत. त्यासाठी मुकद्दर वाचणं ही लय गरजेचं होतं. हम्म. ती वाचावी लोकांनी.
अजून जसं आहे ना बघा, जोपर्यंत रावण समजत नाही तोपर्यंत राम समजणार नाही. त्यासाठीच आहे. म्हणजे तुम्हाला म्हणजे महाराज काय लेवलचे काय परिमाण होतं हे समजण्यासाठी तुम्हाला औरंगजेब समजणं लय गरजेचं होता. ठीक आहे ते मावळे आम्हाला बरं का त्यामध्ये एक अनुभव असा एक छान आहे ना. सरण आम्ही बांदूरगडावर खूप वेळा गेलो, जिथे नायकांची बहिणी समाधी शेवटचं काळ म्हणजे अगदीच प्रांत तिथं गेले. तर त्या ठिकाणी मागच्या वर्षी जेव्हा आम्ही गेलो आता तिसऱ्या खंडाच्या वेळेस, त्यावेळेस आमच्या दोघांना असं एक एक्सपिरियन्स तिथं आला की पहिल्यांदा ज्यावेळेस गेलतो फर्स्ट खंड, म्हणजे ह्या सगळ्या जर्नीला आता 4-5 वर्षाहून जास्त कालावधी होते. सर आत्ता अलीकडे अशी सिच्युएशन झालं या पुस्तकाचं अवेअरनेसमुळं लोकांचं जाण्याचं प्रमाण खूप वाढलंय. वाढलंय. अक्षरशः तिथं सगळी रस्ता पडझड होता, त्याचं बांधकाम छान झालंय. तिथं पुढं ते मंडप टाकलाय खूप आणि त्या गावकऱ्यांनी आम्हाला सांगितलंय काय झालं आम्हाला माहित नाही म्हटले, पण मागच्या 2-3 वर्षामध्ये इतकी लोक येतात, त्याला हे पुस्तकाचा लय मोठा फरक पडलेला आहे. खूप फरक खूप. आणि मी त्यांना तेच आता म्हणलं, मला लय मोठा प्रश्न पडला. 50,000वी आवृत्ती आता आले, मी 50,000 प्रती गेले बघा. आता ह्या आपल्या मागच्या डिसेंबरमध्ये. एवढं वाचकांतर पायरेटेड वगैरे तिथं ते मोजलंच नाही आम्ही, ह्याच्यात दुपटीन ते नाही, असतं. 50,000 प्रति, पण एक माणसाने एक पुस्तक घेतलं तो आपल्या आजूबाजूच्या लोकांना देतो ना. एक पुस्तक अवघड जातं ना, हा, फ्रेंड सर्कल मध्ये फिरत असतात खूप बरेच जातं, पुस्तकं. खूप जातं. आणि वाचकांची जी आवड म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव सांगतो. जर तुम्ही महाराजांचा इतिहास वाचायला सुरुवात केली तर तुम्ही म्हणजे अगदी संताजी गोरपण्यांचा मृत्यूपर्यंत थांबायचं नाही. म्हणजे फक्त महाराज काय होते तुम्हाला महाराज समजायचे असेल ना तर 89-80 पर्यंत समजूच शकत नाही. म्हणजे अगदी संताजी गोरपण्यांचा मृत्यूपर्यंत स्वराज्य किती मोठं होतं. आणि औरंगजेबाचं 27 वर्ष आपल्या ओढ्यात फिरायला लागत असेल, ओढ्या नाल्यांनी, तर तुम्हाला शिवाजी महाराज कळाले. म्हणजे जर तुम्हाला शिवाजी महाराजांनी संभाजी महाराज मृत्यूपर्यंत कळाले तर नाही कळाले. शिवाजी महाराजांना जर समजायचं असेल तर तुम्ही म्हणतात मृत्यूपर्यंत, ते बरोबर आहे. शिवाजी महाराजांच्या नंतरचा काळही आपण बघितला पाहिजे, तितकाच तो बी तितकाच गरजेचा आहे. शिवाजी महाराजांच्या आजोबांपासून बघायला पाहिजे. अगदी म्हणजे मालोजी राजे यांच्यापासूनचा मालोजी राजांचा संघर्ष बघा, शहाजी राजांची धडपड बघा किती. नाही, पण त्यांनी लावलेलं रोपट किती मोठं होतं हो. हे जर कळायचं असेल नाही, तर मृत्यूनंतर ते खूपच ते उलट वाढलं ते प्रमाण. म्हणजे जर 7.5 लाखाचे म्हणजे फौज घेऊन येणारा माणूस 27 वर्ष घोड्यांच्यात फिरत असेल, नाल्यांच्यात फिरत असेल आणि शेवटी तिथंच जीव सोडत असेल गुरांबरोबर ठिकाणी, तर तिथपर्यंत वाचलं. जर शिवाजी महाराजांनी आपल्या मराठ्यांच्या शरीरामध्ये तो अग्नी पेटवला नसताना तर चित्र वेगळंच असतं. ते पेटवणं गरजेचं आहे. 100%. राजा आकाशात बरोबर होता. म्हणजे सैन्य व्यसनासाठी लढतंय का वतनासाठी लढतंय का कशासाठी लढतंय. बरं, ते काही भविष्याचे जाणकार पण नव्हते की त्यांना भविष्य माहिती की आपण एवढे सक्सेस होणार आहोत. अजिबात नाही. त्यांना उद्याचा संघर्ष असायचा. आग्र्याच्या किल्ल्यात अडकल्यावरती आज आपल्याला माहिती की शिवाजी महाराज इथून निसटले, पण त्यांना माहिती नव्हतं आपण निसटू शकू की नाही. त्यासाठी असं असताना ते डोकं चालवत राहणं ही म्हणजे मृत्यू समोर आहे, पण तरी आपल्याला आपलं डोकं चालवायचं.